31 मार्च ही तारीख यायला जेमतेम 5 दिवस उरलेत आणि सगळ्या रत्नागिरीतल्या ठेकेदारांचं लक्ष 31 मार्चकडे लागलं आहे। त्याचं कारण असं आहे की जसं एखादा चातक पक्षी पावसाची वाट बघतो तशी या रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर या 4 तालुक्यातील ठेकेदार 31 मार्चची तारीखची वाट बघतात। त्याचं कारण गेले वर्षभर ह्या ठेकेदारांनी आर्थिक भयंकर सोसलं आहे। केलेली कामं आहेत, पैसे मिळत नाही आहेत। पूर्वीच्या काळी वर्षातनं 1-2दा असे पैसे यायचे, पण गेल्या मार्चपासून जितक्या प्रमाणात पैसे पाहिजेत, केलेल्या कामाच्या प्रमाणात पैसे पाहिजेत तेवढे आलेले नाही आहेत। त्यामुळे आता ह्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयामध्ये आपल्या पाठमोर जे आहे ते कार्यकारी अभियंत्यांचं कार्यालय आहे। या कार्यालयातनं रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर 4 तालुक्याच्या विकास कामांचा मंजुरी म्हणा, विकास कामांच्या वर्क ऑर्डर म्हणा, या विकास कामांच्या सगळ्या सोपेस्कर पूर्णपणे करून ह्या ठिकाणूनच ह्या कार्यालयातनंच केलेल्या कामाचे पैसे ठेकेदारांना दिले जातात। पण आज अशी परिस्थिती आहे की ठेकेदार हतबल झालेला आहे। वर्षभरामध्ये त्याला म्हणाव्या तितक्या प्रमाणात पैसे मिळाले नाही आहेत आणि रोज बिचारा येतोय, फेऱ्या मारतोय, माझ्या कामाचे पैसे येतील का। मग अर्थसंकल्पातलं काम असेल, नाबार्डमधलं काम असेल, 03, 04 म्हणजे पूल, रस्ते, अशा विविध प्रकारच्या कामासाठी मार्च अखेरीस काही प्रमाणात पैसे येतात आणि त्याच आशेवरती आज रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वरमधले म्हणा किंवा चिपळूणमधले जवळजवळ पूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर केलेल्या कामाचे 200 कोटी रुपये ठेकेदारांचे शासनाकडनं येणार आहेत आणि त्यातले आपल्या किती पदरात पडतील ह्याचा विचार हे ठेकेदार बिचारे करतायत, येत आहेत, कार्यालयातल्या संबंधित कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला भेटतायत आणि माझ्या कामाचे पैसे आलेत का याची चौकशी करतायत। पण आजपर्यंत तरी त्यांच्या पदरी निराशच पडले। आता येत्या 4-5 दिवसामध्ये या ठेकेदारांना राज्य शासनाकडनं काही दिलासा मिळेल का याबाबतच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। टाइम डिजिटल करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।